नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांनी आज मॉर्निंग वॉकला बाहेर पडतोय. इकडे आल्यानंतर रोज सकाळी काही ना काही कामं चालू होती. ती काही संपलेली नाहीत, चालू आहेतच. झाडांना माती घालायची, पाणी घालायचं, मशागत झाडांची, नवीन झाडं कुठे लावायची याचं प्लॅनिंग हे सगळं चालू आहे. ऊन लवकर पडतं उन्हाळ्यामुळे. ही साईट अशी आहे की 5:30 वाजल्यापासून उजेड असतो आणि 7 वाजल्यापासून ऊन पडतं बाहेर, 7 सव्वा 7. त्यामुळे सकाळची कामं सगळी लवकर आटपायला लागतात. आज सकाळपासूनच मळब आहे, पावसाची शक्यता दिसते. तर ऊन नाही आहे म्हणून म्हटलं आज जरा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडूया. तर एक फेरफटका मारतोय. इकडनं मेन रोड आहे, एस टीची बस चालली आहे. लांजा डेपो, पुढे जावडे गाव आहे, हा जावडे रोड आहे. इकडनं बस जातात पुढच्या गावांमध्ये. तर त्याच रूटला आपण जातोय मॉर्निंग वॉकसाठी. एकदम शांत रस्ता आहे, आजूबाजूला भरपूर जंगल आहे आणि मॉर्निंग वॉकसाठी एकदम बेस्ट वातावरण आहे. तर इथे झाड दिसतंय, भोकरं झाड आहे, भोकरं. त्याचं लोणचं करतात गावाकडे. आत्ता कुठे कच्ची आहेत, पिकायला लागलेत. पिकल्यानंतर बघूया काय जमलं तर. ही वरती बरेच पिकलेत. या इकडे आज सासूबाई येत आहेत. सासूबाईंना काही रेसिपी माहिती असेल तर संध्याकाळी काढूया. पडलेली आहेत बरीच. तर गावाला आल्यानंतर सगळं रुटीन सेट व्हायच्या आधी काही चॅलेंजेस नेहमीच समोर उभे असतात. म्हणजे स्थिरस्थावर होऊन आपलं वर्क फ्रॉम होम चालू होईपर्यंत. ते आठवड्यात 1, 2, 3 मे असा मोठा विकेंड होता, त्यामुळे 2 दिवसाचा वेळ होता. आम्ही 2 तारखेला सकाळी आलो. 2 दिवसाचा वेळ होता सगळं सेटल करण्यासाठी. एकदा काम चालू झालं की नवीन कामामध्ये कुठल्या हात घालता येत नाही इथल्या घराच्या. म्हणजे ऑफिस टाईममध्ये उठता येत नाही. तरी पण थोडी फ्लेक्सिबिलिटी मिळते घरात असल्यामुळे. तर आल्या आल्या इथलं पहिले बघितलं तर वायफाय बंद होतं. आता लांजामध्ये किंवा कोकणामध्ये कुठेही, जसं मुंबईमध्ये छोट्या शहरामध्ये बदलापूरमध्ये जरी म्हटलं तरी प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असतो. ईस्ट वेस्ट म्हणा किंवा आमच्या बेलोली एरियामध्ये जवळजवळ तुम्हाला 3 ते 4 सर्व्हिस प्रोव्हायडर मिळतील. तर तिकडे पर्याय भरपूर आहेत. एकाची सर्व्हिस नाही पडली तर दुसरी घेऊ शकता तुम्ही. प्रत्येकाचं कॉस्टिंग पण वेगळं असतं. इकडे लांजामध्ये परिस्थिती तशी नाही आहे. ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा एकच आहे, राज केबल अँड इंटरनेट. बाजारपेठेत त्यांचं ऑफिस आहे. आणि त्यांच्याशिवाय इकडे वायर्ड इंटरनेटसाठी काही पर्याय नाही आहे. आणि एअरटेल आणि जिओचं एअर फायबर इकडे आलं आहे असं म्हणतायत, पण त्याच्यासाठी 5G नेटवर्कची आवश्यकता आहे, जे फक्त बाजारपेठेतच मिळतं. आम्ही राहतो इथे 4G नेटवर्क पण मुश्किलीने आहे. त्यामुळे इंटरनेट चालू होईपर्यंत वाट बघायला लागली. पहिले लाईनमध्ये फॉल्ट होता, तो त्यांनी सॉल्व केला. मग नवीन रिचार्ज केला तरी पण नेट चालू झाला नाही. मग त्याला घरी येऊन बघून जायला सांगितलं. तेव्हा कळलं की राऊटर उडला आहे. आता राऊटर असा सहजासहजी उडत नाही. बदलापूरला माझा 10-12 वर्ष एकच राऊटर चालू आहे. इथे 1.5 वर्षामध्ये राऊटर उडला. वॉरंटी 1 वर्षाची, त्यामुळे वॉरंटी एक्सपायर झाली होती.
ती काय मिळाली नाही वाढून. नवीन राऊटर घेतला, त्याच्यानंतर नेट चालू व्हायला 1 दिवस लागला. तर राऊटर उडायचं कारण नंतर असं कळलं की इकडे आता पावसाळ्याच्या सुरुवातीला बरीच MSCBची कामं चालू असतात, झाडं तोडायची आणि वायरी बदलायची. ती बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये कुठे इन्व्हर्टर उडले, कुठे तुमचे फ्रीज म्हणा. आमच्या शेजारी वॉटर प्युरिफायरचा SMPS उडला, त्याच्यातच आमच्याकडे राऊटर उडला असं म्हणायला पाहिजे बहुतेक तरी. तर या बऱ्याच छोट्या मोठ्या कुरबुरी म्हणा किंवा नुकसान म्हणा यांना सामोरं जायला लागतं. हे सगळे खर्च अनपेक्षित असतात. बजेट इकडे तुम्ही कुठलाही प्लॅन करू शकत नाही किंवा एवढ्या याच्यामध्ये एवढे दिवस काढायचे. तसं अनपेक्षित खर्च बरेच निघत जातात. आणि जसं म्हटलं की बाजारात एकदा गेलो की 500ची नोट कुठेच नाही. रुटीन असतं सगळं, त्याच्यामध्ये काही कमी जास्त म्हणायचं हे नाही. तर शहरामध्ये दुधाचे उकाडे असतात, महिन्याला एकदम बिल भरतो. इथे रोजच्या रोज पे करायला लागतात. तर कधी कधी वाटतं की खर्च भरपूर झाला आहे, पण एंड ऑफ मंथ सगळे उधारी सगळी ऑलरेडी क्लिअर झालेली असते. किराणाचं पण तसंच. तर अशा काही गोष्टी आहेत इकडे. तर मॉर्निंग वॉकला चाललो आहे. गाड्यांची अशी अगदी तुरळक रहदारी चालू आहे. हे आजूबाजूच्या खेडेगावातली माणसं इकडे जातात सकाळी लांजामध्ये कामाला म्हणा. शाळांना सध्या सुट्टी आहे. इकडे जावडेगावमध्ये पुढे आंब्याच्या मोठ्या बागा आहेत. तर बरेच वेळा सकाळी हे नेपाळी कामगार गाड्या भरून जातात आंबे काढायला वगैरे. त्यांची एक रहदारी चालू असते, दिवस रात्र चालू असते. हे वाटेमध्ये बरीच झाडं दिसत आहेत तशी रायवळ आंब्याची. इथे एक रायवळ आंबा पडला आहे. रायवळ आंब्याला सध्या काय कधीच बरीच वर्ष झाली. हा रायवळ आंबा आहे, चांगला पिवळा आहे. तेच कुठेतरी ठेवूया आणि येताना घेऊन जाऊ. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत असतील तुम्हाला. हे शिवालय फार्म आहे. कोणतरी तेंडुलकर म्हणून आहेत. जावडे रोड, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. खूप मोठा एरिया आहे एकरमध्ये. आतमध्ये भरपूर बागायती शेती आहे आणि शेततळी सुद्धा बनवलेली आहेत त्यांनी. पाण्याचे भरपूर मोठे साठे आहेत. इथल्या लोकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. बांबूच्या छोट्या छोट्या बांबूंची एरिया आहे, कंपाऊंड केलेली आहे.
काहीतरी शिकायची तर लोकांकडून शिकायची. आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यामधनं आपला रोजचा अर्थ कसा भागवायचा या गोष्टी सगळ्या गावच्या लोकांकडून शिकण्यासारख्या आहेत. पूर्वापार विसरलेल्या लोकांनी आत्मसात केलं ते आता पण वापरत असलेली लोक फार कमी आहेत. आता हल्ली सगळं नवीन टेक्नॉलॉजी आणि यंत्राने होणाऱ्या गोष्टी आणि माणसं पण मिळत नाहीत, हे कारण ठरलेलं असतं सांगण्यासाठी. त्यामुळे सगळं आधुनिकतेकडे लोकांचा ओढा आहे. एकंदरीत काही ठिकाणी आहेत आपल्या घराच्या बाहेर आयुष्यभर वाडी सांभाळलेली आहे. त्याच्यातनं जे काही पिकेल तेच आपल्या संसारासाठी कसं वापरता येईल जास्तीत जास्त याचा विचार करत असतात ती लोक आज पण. आवाज येत असेल तुम्हाला पक्ष्यांचे वगैरे, ते जरा भारीच म्युझिक असतं, ऐकायची म्हणजे एकदम पर्वणी असते. हे इथे रामाणे म्हणून एक शेतकरी आहे, त्याचं शेतावर बांधलेलं घर आहे. जवळजवळ याला 20 वर्ष झाली असं म्हणतात. सध्या आमच्या साईडला इथनं पाणी पुरवठा होतोय. हे ठिकाण खोलामध्ये आहे थोडं, जे आमच्यापेक्षा उतारावर आहे. त्याच्यामुळे या इकडे 5-7 फुटावरती विहिरीला पाणी आहे. आणि इकडे कोंड्याचं धरण असल्यामुळे, कोंडे म्हणून गाव आहे आणि त्या गावाच्या मागच्या बाजूला धरण बांधलेलं आहे, साधारण या साईडला दिशेला. तर त्या धरणाचा एकंदरीत उतार आहे आणि त्या कॅनलचं पाणी जे काढलेलं आहे ते या इकडनं जातं, पुढे झापडे म्हणून गाव आहे तिकडे जातं. तर त्याच्यामुळे इथल्या जमिनीमध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे असं म्हणतात. कारण इथे एवढं पाणी उपसलं असतं दिवसभरामध्ये, तेवढं संध्याकाळी रिफिल होतं. इकडे शेतामध्ये विहीर आहे, पाणी रिफिल किती होतं आणि किती वेळात होतं याच्यावर तिथल्या जमिनीमध्ये पाण्याचा साठा किती आहे याचा अंदाज घेतला जातो साधारण, असं गणित आहे. सध्या आम्ही आमच्या साईटवरती बोरवेल मारायचा हे चाललं आहे, विचार चालला आहे. 2-3 जागा बघून झालेल्या आहेत, म्हणजे एक्झॅक्ट स्पॉट जिथे बोरवेल मारलं तर पाणी लागेल, तर किती पाणी लागेल, तासाला किती मिळेल, त्याची रिफिल करायची क्षमता किती आहे, त्याच्यासाठी आज जरा एक मीटिंग घेऊन चर्चा करायची आहे आणि पॉईंट फायनल करायचं आहे. 2-3 बोरवेलवाल्यांचे कॉन्टॅक्ट मिळालेले आहेत, त्यांना साईटवरती बोलून एस्टिमेट घ्यायचं त्यांच्याकडनं. पावसाळा चालू व्हायच्या आधी ही कामं पूर्ण करायची. पण गावाला एकंदरीतच कामाचा स्पीड सगळ्यांचा असा फार शहरासारखा नाही, उरक खूप कमी आहे कामाचा आणि डिमांड भरपूर आणि
हे कमी, स्किल असलेली माणसं कमी किंवा रिसोर्सेस कमी, याच्यामुळे कामं रखडतात. घरातलं छोटंसं काम जरी करायला कोणाला विचारलं तर पुढचे 15 दिवस माझ्याकडे वेळ नाही आहेत, मी ऑलरेडी अडकलेलो आहे, हे ठरलेलं उत्तर असतं. आता विचार हा करायला लागतो की एखादा माणूस वर्षभरात हे उत्तर देत असेल तर 15 दिवसात त्याच्याकडे जी कामं आहेत असं तो सांगतोय, त्या लिस्टमध्ये आपलं नाव कधीच नसतं. यायला आपली गरज नाही असा अर्थ काढायचा का, असा प्रश्न पडतो. हे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत, आम्ही काही त्याला अपवाद नाही. पण आज बोलवलं की 4 दिवसांनी येतो सांगणार, आणि 4 दिवसांची वेळ आली की सांगणार अजून मला 2 दिवस द्या. सगळीकडे परप्रांतीय आणि घुसखोरी केली, त्याचं कारण हेच आहे. स्थानिक लोक कामाला नकार देतात, उत्साह नाही, आळस नाही, गरज नाही कामाची, असा ॲटिट्यूड असतो एकंदरीत. सगळीच कामं आपण शिकून स्वतः करायला लागलो तर बघायला नको ना. तर प्रत्येक कामाला नुसतं स्किल नाही, मशिनरी लागते, इन्व्हेस्टमेंट लागते. ती प्रत्येकाला करायला जमतं असं नाही. जी स्किलची कामं आहे ती स्किल आपण शिकून तेवढी कामं आपण करू शकतो. पण ज्या ज्या कामामध्ये हत्यारं लागतात, मशिनरी लागते, तर ती कामं आपण शिकलो तरी त्या गोष्टींसाठी इन्व्हेस्टमेंट कोण करणार. आपल्या घरात गरज असते एका दिवसाची, तरी पण काही लोक आहे ज्यांच्याकडे यांची ऐपत आहे. ती लोक अडीअडीच्या हे कुठल्या गोष्टीसाठी कोणावर अवलंबून राहायला नको म्हणून हे सगळ्या गोष्टी घरामध्ये घेऊन ठेवतात. पण आहे स्वावलंबी आयुष्य जगायचं तर बऱ्याचशा गोष्टी मॅक्सिमम तुम्ही स्वतः करायला शिकलं पाहिजे. ते म्हणतात स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अरे कोकणामध्ये राहून जर स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर स्वतः थोड्या कष्ट खायला लागतात. आम्हाला पण दोन वर्षात सगळी सवय झालेली आहे बऱ्यापैकी या गोष्टींची. त्या प्रत्येक कामासाठी तुम्ही 2 ते 3 पर्याय बघून ठेवा. जर माणसं बघायची झाली तरी तुमच्याकडे 2 पर्याय हवेत. एखाद्याने सांगितलं 4 दिवस लागतील तर लगेच दुसरा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे तयार पाहिजे. हवे सगळी माणसं जोडण्याची कला हवी आपल्यामध्ये, आणि माणसं जोडण्याची कला हवी, आणि जोडलेली माणसं टिकवण्याची पण कला हवी. एखादा माणूस एखाद्या कामाच्या निमित्ताने आपल्याशी जोडला जातो, पण पुढच्या वेळी त्याची गरज पडेल तेव्हा समजा काही कारणाने त्याला नाही जमलं आपल्याकडे यायला, तर तेच काम आपल्याला अगदीच इमर्जन्सी आहे तर नाईलाजाने दुसऱ्याला द्यायला लागतं. तर तो नाईलाज असू नये, ज्याला दुसऱ्याला देतो आहे तो पण आपला तेवढा जवळचा असला पाहिजे, आणि पहिल्याला नाराज पण वाटायला नको. हे बघा हे नेपाळी गेले आंब्याचं काम करायला, आंबे काढायला गेले होते. तर माणसं गरजेपोटी जोडली जातात, आणि एखाद्या दिवशी समजा त्याला नाही जमलं तर आपण दुसऱ्याकडनं करून घेतो. तर पहिला तुटायला नको, इतपत तरी आपल्यामध्ये माणसं जोडून ठेवायची हे काय म्हणतात त्याला हातोटी हवी, असं आहे एकंदरीत. माणसं चांगली कोकणातली, त्याबद्दल प्रश्नच नाही. जीवाला जीव लावणारी माणसं आहेत, त्यामुळे जीव एखाद्या माणसाने एवढ्या लोकांना लावलेला असतो की तो कोणाकोणाला धावून येणार मदतीच्या वेळी. रोज उठून सगळे त्याला झाक मारायला गेले तर तो पण एकटा माणूस आहे ना, तो कोणाकोणाला पुरणार. तर विचार करायला लागतो या गोष्टीचा. इकडे छोटासा पूल आहे, पावसाळ्यात इथं पाणी असेल बऱ्यापैकी. उन्हाळ्यात सगळे ओढे नाले सुकतात कोकणातले. मुंबईमध्ये नदीच्या पुलाला पण असे रेलिंग नाही आहेत. बदलापूरमध्ये नवीन जो पूल आहे उल्हास नदीवर, लोखंडाचे भंगारमधले रेलिंग घातलेले आहेत.
आणि गावाकडचा हा किती हार्डली 20 फुटाचा पूल आहे. त्याला पण हे सिमेंटचे बॅरिकेटर आहेत. कामाच्या क्वालिटीमधला फरक. चला आता इथून वळतोय मी. घरी जाऊन कामं अडकलेली आहेत, ती करायची आहेत. थोडं थोडं ऊन लागायला लागलेलं आहे. सूर्य मध्येच टोकावतोय बाहेर. हा जो व्ह्यू आहे हा बदलापूरला आमच्याकडे बारवी डॅमला कदाचित बघायला मिळायचा. आता गेला तो सगळं. कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या कामामुळे सगळी वाट लावली आता. कोकणामध्ये अजून कॉन्क्रीटचं वारं वाहिलेलं नाही आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण वगैरे हे काही प्रश्न नाही आहेत. आणि 12 महिने घनदाट झाडी आपल्याला बघायला मिळेल इकडे. पावसातनं तर इथून एकदम जबरदस्त अनुभव असतो प्रवास करायचा. म्हणजे सध्या तरी स्कूटी बदलापूरला आहे. फिरणं इकडे कारमधून असतं. स्कूटी इकडे मागवायची. ट्रान्सपोर्टवाल्याकडे चौकशी चालली आहे. ट्रान्सपोर्टवाल्यांचा पण सध्या सीझन चालू आहे, त्याच्यामुळे पैसे जास्त सांगतायत. तर बघूया कसं काय जमतंय. बोलता बोलता बरंच लांब आलोय. असं नुसतं रिकाम्या डोक्याने जर चालायला लागलं तर कंटाळा येतो चालायचा. अरे बापरे, एवढं लांब जायचंय. आता मॉर्निंग वॉकवरनं आपण घरी पोचतोय. हा आमचा पाईपलाईन रस्ता आहे. मुंबईत असतात तसे तसे नाही आहेत पायवाटे. मग अशी इकडनं गेलेलो आपण गेटवरनं. आता या पायवाटेने येतोय. आता ऊन आलेलं आहे वरती. कामं करताना आता घामाघूम व्हायला होतं. तर थोडीशी झाडांसाठी माती घालायची 2-4 झाडांना. असं दररोज चाललं आहे आमचं. मग झाडांना पाणी घालायचं, आंघोळ करायची आणि कामाला बसायचं. चला पोचलोय घरी. रुटीन चालू. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. पर्यंत टाटा, बाय बाय.